पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने आज पंढरपूर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज विवेक वर्धिनी शहरातील 8 वर्ष बंदी असणाऱ्या पद्मावती उद्यानाची स्वच्छता देखील नगरपालिका कर्मचारी विद्यार्थी यांच्याकडून करण्यात आली। साधारणपणे या स्वच्छता अभियानातून पद्मावती उद्यानाचे पुनर्जीवन करण्यात आले आहे। साधारणपणे 500 कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी यांसह नगराध्यक्ष प्रणिता भालके स्वतः हातामध्ये झाडू घेऊन पद्मावती उद्यान स्वच्छ करण्यात आले। तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। आज कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे स्वच्छतेचं, कुठं कुठं स्वच्छता होणार आणि किती लोक कर्मचारी विद्यार्थी सहभागी आहेत? आमच्या सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसंच विविध बचत गटाच्या महिला, विविध शाळांचे विद्यार्थी आणि इतर सर्व स्वइच्छेने आलेले आमचे पंढरपूर शहरातील नागरिक या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपली विवेक वर्धिनी शाळा या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। बऱ्याच वर्षापासून बंद असलेली ही पद्मावती उद्यानाची ही बाग आपली आज इथं स्वच्छता मोहीम आम्ही राबवत आहोत। अतिशय म्हणजे खराब परिसर आहे आणि ही स्वच्छता आज जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात करून इथून पुढच्या काळामध्ये ही बाग व्यवस्थित चांगली स्वच्छ ठेवून ती डेव्हलप कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करून या भागात ही बाग जी अतिशय चांगली वास्तू आहे या वास्तूचं जतन करून इथल्या नागरिकांना इथे ही बाग खुली करून देऊन तसंच वारकऱ्यांना व येणाऱ्या भाविकांना ही बाग खुली करून देऊन तिचं मेंटेनन्स चांगल्या प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आम्ही नगरपालिकेच्या मार्फत प्रयत्न करतो। किती लोक आहेत? आकडा किती? आज 500च्याहून जास्त लोक आहेत इथं स्वच्छता मोहीम आणि अशा मोहीम कशा वेळेवर राबवल्या जाणार? नक्कीच राबवणार आहेत। त्यासाठीच मी सर्व नागरिकांना, आमच्या शहरातील जे कोणी इथं स्वच्छता श्रमदान करू इच्छित आहे त्या सर्व नागरिकांना मी आवाहन करते। तसंच विविध बचत गट असतील, तसंच विविध सामाजिक संस्थांच्या देखील लोकांना मी आवाहन करते की तुम्ही देखील आमच्या या स्वच्छ अभियानाच्या उपक्रमामध्ये सामील व्हावं। म्हणजे स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर होण्याच्या एका चांगल्या प्रयत्नात तुम्ही देखील सामील असावं।